जय महाराष्ट्र मित्रांनो, दिल्लीच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांचं आंदोलन, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं धरणं आंदोलन, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उद्धव ठाकरे मध्यरात्री जंतर मंतरवर पोहोचले आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही आपलं मौन सोडलं. पण या सगळ्या घडामोडींमागे नेमकं काय सुरू आहे? आंदोलन आता कोणत्या टप्प्यावर पोहोचलं आहे आणि सरकारवरील दबाव आता किती वाढला आहे? पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि आपण पाहत आहात उमेश मुंबईवाला. दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. हे आंदोलन आता थेट केंद्र सरकार, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मागण्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभरातील विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या पाठिंब्यामुळे मोठ्या राजकीय संघर्षात बदलले. 20 जुलैला नेमकं काय घडलं? 20 जुलै रोजी विद्यार्थी संघटना आणि सीजेपीच्या वतीने चलो संसद मोर्चा काढण्यात आला. हजारो विद्यार्थी आणि आंदोलक संसदेकडे निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि परिस्थिती चिघळल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाले. काहींच्या डोक्यातून रक्त वाहतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला आणि आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळू लागला. राहुल गांधी थेट मोदींच्या निवासस्थानासमोर लाठीचार्ज नंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे खासदार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले आणि धरणे आंदोलन सुरू केलं. सरकारशी चर्चा होईल अशी अपेक्षा असतानाच पोलिसांनी कारवाई करत राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि इतर खासदारांना ताब्यात घेतलं. राहुल गांधींना छत्रसाल स्टेडियममध्ये तर प्रियंका गांधींना मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. प्रियंका गांधींची सुटका उशिरा होत असल्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी स्वतः वकिलांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या. बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि जवळपास 3.5 तासानंतर सर्व नेत्यांची सुटका करण्यात आली. राहुल गांधींच्या 5 मोठ्या मागण्या. सुटका झाल्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावर सरकारसमोर 5 प्रमुख मागण्या ठेवल्या. पहिली म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी म्हणजे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. तिसरी म्हणजे विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. चौथी अट, नीट आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत तातडीने चर्चा व्हावी. आणि शेवटची 5वी अट म्हणजे सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागून परीक्षा व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी. राहुल गांधींचा आरोप आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. तर यावर सरकारचं उत्तर काय? दरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार संसदेत या विषयावर चर्चा करण्यास तयार होतं. मात्र राहुल गांधींनी अचानक पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे परिस्थिती बदलली. तर अनेक दिवस मौन बाळगल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं राजकारण करत आहे. सरकार नीट आणि इतर सर्व मुद्द्यांवर संसदेत सविस्तर विचार करण्यास तयार आहे. मात्र विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून सुरक्षा व्यवस्थेचं उल्लंघन केलं आणि नागरिकांनाही त्रास दिला. प्रधान यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांना घोषणाबाजी नव्हे तर ठोस निर्णय हवेत आणि सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे. मंगळवारी रात्री या आंदोलनाला आणखीन एक मोठं राजकीय वळण मिळालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह थेट जंतर मंतरवर पोहोचले. त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. विद्यार्थ्यांनी पेटवलेली ही चिंगारी आता विझू देऊ नका. त्यांच्या भाषणानंतर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवादही साधला. रात्री उशिरापर्यंत जंतर मंतरवर मोठी गर्दी कायम होती. दरम्यान उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असलं तरी त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. काही वृत्तांनुसार केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. बुधवारी सकाळपासून जंतर मंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी कायम आहे. रात्रभर अनेक विद्यार्थी तिथेच ठिय्या देऊन बसले होते. पाऊस सुरू असतानाही आंदोलन मागे हटलेलं नाही. तर मनोज जरांगे पाटील यांनी ही दिल्ली गाठलेली आहे. विविध राजकीय नेते आणि काही कलाकारही आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत जाणार असून संसदेतही आंदोलन करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आज संसदेत नीट,
विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा होते का? सरकार कोणती भूमिका घेते आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काही निर्णय होतो का? तर मंडळी, विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आता केवळ एका परीक्षेचा मुद्दा राहिलेला नाही. हा विषय शिक्षण व्यवस्था, सरकारची भूमिका आणि विरोधकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. संसदेत नेमकं काय घडतं, आंदोलनाला कोणतं नवं वळण मिळतं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेतं यावर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि उमेश मुंबईवाला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.